आज अचानकच आलतो रे बा मी मुळशीच्या भारतीय कॉलेजमध्ये. नेमका आलतो कायले, चला पुढे व्हिडिओ सांगतो. तर काय म्हणता बे बोट्यो, आज दोघे जण आम्ही निघालो रे बा मुळशी जासाठी. आमच्या गड्याले भारतीय कॉलेजमध्ये काम होतं आणि मला थोडंसं तहसीलमध्ये काम होतं. मी म्हटलं आज खालीच आहे तर बंदे कामं करून घ्या. म्हटलं मुळशी जायच्या अगोदर पेट्रोल टाकलं तर बरं राहील. पण पेट्रोल पंपावर आल्यावर समजलं का इथं पेट्रोलच नाही. मी म्हटलं कसं रे बा आता. तर गडी म्हणे टेन्शन घेऊ नको म्हणे, मुळशीपर्यंत आपली गाडी बिंदास जाते म्हणे. बिंदास डायरेक्ट आलो आम्ही मुळशी. तर मुळशीत आल्याबरोबर पहिले तर गेलो आम्ही भारतीय कॉलेजमध्ये. पण नेमकं आम्हाला ह्या कॉलेजमध्ये काम काय होतं चला सांगतो. आमच्या गड्यानं केली रे बा BA फर्स्ट इयरला ऍडमिशन. काही कारणामुळे आता त्याला TCचं काम पडलं, म्हणून आमच्या गड्याला TC पाहिजे होती. पण त्याला तर TC भेटली नाही रे बा. ते सर म्हणे तू ऍडमिशन कन्फर्म झाल्यामुळे आता तू ऍडमिशन निघत नाही म्हणे. मी म्हटलं जाऊ दे रे बा, तुझे काम तर नाही झालं, माझंच काम करून टाकू. व्हिडिओ कोणी भारतीय कॉलेजमधून जर पाहत असेल तर कमेंट करून सांगा रे बा. तिथून डायरेक्ट निघालो आम्ही तहसीलसाठी. तहसीलमध्ये आल्याबरोबर तर घेतला फॉर्म घेऊन. फॉर्म भरला गिरला आणि तो दिला साहेबापाशी. साहेब म्हणे आज तर जमत नाही रे बा, तुला 2-3 दिवसांना आधी घ्यायला लागेल. मी म्हटलं बरं म्हटलं बा. पण ते सगळं तर जाऊ द्या रे बा, खरी कार्यक्रम तर आमच्यासोबत इथं झाला. आमच्या गाडीतलं पेट्रोल मंदातच सरलं रे बा. कारण का आम्ही याच्या वेळेस नव्हतं टाकलं आणि जायच्या वेळेस आमचं काही लक्ष नाही राहिलं. बरं झालं आपल्या गावातले दादा भेटले, त्यानं आमची थोडीशी मदत केली. सोमवार आल्यावर एका पांठे लावून पेट्रोल घेतलं, सरळ निघालो रे बा घराची इकडे. आता आम्ही तर निघालो रे बा घराची इकडे. तुम्ही कुठं नका जाऊ, तुम्ही मला फॉलो करून घ्या. भेटू आता लवकरच आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये.